नमस्कार मित्रांनो, नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन वरून माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सर्व माता भगिनींना जो काही प्रॉब्लेम येत आहे मित्रांनो, तो म्हणजे आपण फॉर्म सक्सेसफुली भरल्यानंतर आपल्याला फॉर्म सबमिटेड टू पेंडिंग असं दाखवत आहे मित्रांनो. तर याचं निराकरण मित्रांनो नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवाल्यांनी केलेलं आहे. म्हणजे ॲप्लिकेशनचा नवीन अपडेट आलेला आहे मित्रांनो. तर त्या अपडेटनुसार मित्रांनो आपण आपला फॉर्मचं स्टेटस चेक करू शकतो. म्हणजे जे काही आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे का नाही किंवा रिजेक्ट झालेला आहे हे चेक करू शकणार आहे मित्रांनो आता. तर चला आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण लाईव्ह प्रोसेस पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला 4 प्रकारचे ऑप्शन दिसतील मित्रांनो. तर या ठिकाणी तिसरा ऑप्शन जे काही यापूर्वी केलेले अर्ज त्या ठिकाणी ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही जे काही अर्ज आतापर्यंत भरलेले आहेत ते दिसतील. त्यानंतर एका अर्जावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील. सर्वात पहिलं म्हणजे तुमचं SMS व्हेरिफिकेशन डन, त्यानंतर एक आय बटन आहे, त्यानंतर इन पेंडिंग टू सबमिटेड आणि एडिट फॉर्म. अशा प्रकारे 4 ऑप्शन तुम्हाला दिसतील मित्रांनो अपडेट केल्यानंतर. ते सर्वात महत्त्वाचं जे काही आहे या फॉर्म भरल्यानंतर हे तुम्ही चेक करायचं मित्रांनो या ठिकाणी. त्यानंतर तुमचे जे काही स्टेटस दिसत असेल मित्रांनो त्याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जर तुमचं पेंडिंग टू सबमिटेड असेल मित्रांनो तर ते अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित स्थितीमध्ये आहे. याचा अर्थ असा होता मित्रांनो, जर तुमचं अप्रूव्ह झालं असेल मित्रांनो, अप्रूव्हल असं दाखवत असेल तुम्हाला निळ्या कलरमध्ये, तर सबमिटरकडून आणखी कोणती कारवाई करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही कोणती कारवाई करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही जे काही आहे या योजनेसाठी पात्र झालेला आहे, तुमचा फॉर्म यशस्वीरित्या चेक झालेला आहे मित्रांनो गव्हर्नमेंटकडून. अशा प्रकारचं दुसरं ऑप्शन दिसेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला जर रिजेक्ट दाखवलं मित्रांनो तर तुमचं सर्वेक्षण जे पुनरावलोकन करून स्वीकारले गेलेले नाही, म्हणजे गव्हर्नमेंटकडून स्वीकारले गेले नाही, तर ते तुम्ही सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी एक कोणतीही कारवाई आवश्यक नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही या ठिकाणी कोणती कारवाई करू शकत नाही. तर तुम्हाला हा नवीन फॉर्म भरावा लागेल मित्रांनो. त्यानंतर डिसअप्रूव्ह असं जर दाखवत असेल मित्रांनो तर त्या ठिकाणी तुम्ही पुन्हा फॉर्म सबमिट करू शकता एडिट करून. जर तुमचं काही थोडंफार नॉर्मल करेक्शन करायचं असेल तर ते करेक्शन केल्यानंतर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला आज दाखवत आहे मित्रांनो. ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जे आपण ज्या दिवसापासून फॉर्म भरायला सुरुवात केली आहे होती मित्रांनो, तर आपला सर्वांचा एकच प्रश्न होता की पेंडिंग का दाखवत आहे, आपले सर्व डॉक्युमेंट आणि सर्व माहिती व्यवस्थितरित्या असून सुद्धा असं का दाखवत आहे. तर याचं जे काही निराकरण आहे ते केलेलं आहे मित्रांनो ॲप्लिकेशननं. तर अशा प्रकारे 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन दाखवेल तुम्हाला. जर तुमचं रिजेक्ट झालं तर तुम्ही नवीन फॉर्म सुद्धा भरू शकता मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी यापूर्वी केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाचे स्टेटस म्हणजे अर्जाची जी काही स्थिती आहे ते पाहू शकता मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही स्टेटस पाहू शकता अर्ज हे पेंडिंग आहे, म्हणजेच अद्यापही या अर्जाची मित्रांनो जे काही व्हेरिफिकेशन आहे ते अजून अधिकाऱ्यांकडून झाले नाही. जसे व्हेरिफिकेशन झाले मित्रांनो या ठिकाणी स्टेटसच्या ठिकाणी अप्रूव्ह किंवा रिजेक्ट दाखवण्यात येईल मित्रांनो. अप्रूव्ह म्हणजे माझा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला जाईल मित्रांनो, म्हणजेच मी या योजनेसाठी पात्र असेल. आणि या ठिकाणी जर एडिट असं किंवा वेगळं काही आलं मित्रांनो म्हणजे रिजेक्टेड आलं तर तुम्हाला अर्ज नवीन भरायचा आहे किंवा एडिट करायचा आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे हा अपडेट आहे मित्रांनो. हा खूप छान अपडेट आहे. तुमचे सर्वांचे प्रश्न होते की पेंडिंग का दाखवत आहेत, तर याचं निराकरण केलेलं आहे मित्रांनो ॲप्लिकेशनने. धन्यवाद.